आम्ही म्हणजे तुम्ही आम्ही सारे जना पोट आहे तोंड आहे जीव आहे सोस आहे चमचमीत गाण्याचा ते आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये नवे काही बनवावे किती किती चोचले ते जिभेचे हे पुरवावे छान छान देशी विदेशी पदार्थ जाणून घ्यावे चुकता चुकता करता करता खावे अन खिलवावे आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये। नमस्कार, आम्ही सारे खवय्येच्या या भागात सगळ्यांचं मी अतिशय मनापासून स्वागत करतो। मंडळी, मला सांगा, तुमचं असं कधी होतं का हो, म्हणजे जेवणावर बसल्यावर, म्हणजे जेवायला बसल्यानंतर पानामध्ये तुमच्या गवारीची भाजी किंवा सुरणाची भाजी किंवा शेपूची भाजी किंवा साधारणपणे डाएटचे पदार्थ आहेत आणि अचानक तुम्हाला पावभाजी, त्यानंतर कच्ची दाबेली, काय कच्ची दाबेली किंवा असे काही पदार्थ दिसायला लागलेत, असं कधी होतं का हो? माझं होतं बरेच वेळा असं। पण त्यावेळी होतं काय, हे जे पानातले पदार्थ आहेत ते पटकन संपवले जातात आणि मग रात्री मित्रांबरोबर किंवा घरच्यांबरोबर मी पावभाजी वगैरे खायला जातो। तसं बघायला गेलं तर गवारीची भाजी जे उत्तम बनवतात ना गृहिणी, त्यांना खरंच मला मनापासून सॅल्यूट करावंसं वाटतं। पण म्हणजे गवारीची भाजी इतकी छान बनवू शकते किंवा इतकी छान होऊ शकते याच्यावर माझा लहानपणापासून विश्वास नाही आहे। पण मध्यंतरीच्या काळात गवारीची भाजी खायचं मला खूप असा योग आला होता वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या गावात, त्यामुळे गवारीची भाजी मला थोडी आवडायला लागली। त्यामुळे गवारीची भाजी म्हणजे काय असं मला जर कोणी विचारलं तर मी सांगतो, गवारीची भाजी ही गवारीची भाजी आहे। तुम्हाला असं वाटत असेल गवारी स्पेशल एपिसोड आहे की काय? असं काही नाही आहे, असं काही नाही आहे। मी खाण्याच्या पदार्थांबद्दल तुम्हाला सांगतोय आणि आज मला वेगवेगळे पदार्थ खायला मिळणार आहेत आणि मला खायला मिळणार आहेत, तुम्हाला बघायला मिळणार आहेत। फक्त हे दाखवायला कोण आलंय त्या पाहुण्यांचं आधी आपण स्वागत करूया। नमस्कार। नमस्कार। काय आपलं नाव? आरती धर्मनाथ निजापकर। आरतीजी, काय करता तुम्ही? मी माझं शिक्षण हॉटेल मॅनेजमेंट झालेलं आहे, त्याच्यानंतर मी पेस्ट्री शेफ आहे, मल्टी क्युझिन शेफ आहे। गेले 6 वर्ष मला एक्सपिरियन्स आहे। आता मी क्लासेस घेते। राहायला कुठे तुम्ही? मी सायन प्रतीक्षानगर। सायन प्रतीक्षानगर। हो। घरी कोण कोण आहे? मी आहे, माझे मिस्टर आहे, माझा 8 महिन्याचं बाळ आहे। अरे वा, बर, 8 महिन्याचं बाळ, नाव काय ठेवलंय? शिवम। शिवम, ओके। आणि माहेर कुठलं तुमचं? माहेर माझं मुंबईचंच आहे। मुंबईचंच आहे? हो। कुठे पण? म्हणजे सायन प्रतीक्षानगर मध्ये। सायन प्रतीक्षानगर। लव्ह मॅरेज आहे की काय तुमचं? हो। वाटलं मला ते इतक्या जवळच्या जवळ कसं काय होईल? अगदी समोरासमोर आहे, त्यामुळे बसलं तरी दिसतं आणि उठलं तरी दिसतं। मग अभ्यास कधी केलात तुम्ही? कॉलेज म्हणजे अभ्यास झाल्यानंतर ते मग समोर झालं। अच्छा, अभ्यास झाल्यानंतर तुम्हाला कळलं की हा समोरून बघतोय म्हणून? असंच काहीच। असं कधी वाटलं तुला की आपण बाबा BCom BSc BA हे करण्यापेक्षा आपण ह्या लाईनीत गेलं तर आपल्याला जास्त गती मिळेल? म्हणायला गेलं तर मी मॅथ्स आणि अकाउंट्सला खूप घाबरायची, ते तसे बरेच घाबरतात। हो, मी मॅथ्स मधल्या एमला पण घाबरतो। आणि मला जेवणाची आवड आधीपासूनच आहे, अगदी आधीपासून। म्हणजे नवीन असं काही ना काही स्वतःचं काहीतरी तयार करणं, म्हणजे दुसऱ्यांचं बघून करणं नाही। तिने तसं केलं ना, त्याच्या व्यतिरिक्त वेगळं असं काहीतरी माझं झालं पाहिजे, करायचं आणि प्लस त्याच्यावर काहीतरी वेगळं। तर त्याच्यामध्ये ती आवड निर्माण झाली। मग माझं एज्युकेशन कम्प्लीट केलं। एज्युकेशन कम्प्लीट करता करता मी जॉब केला। फक्त हा एक्सपिरियन्स मग नवीन असं काहीतरी निर्माण करण्याची अजून आवड निर्माण झाली। पण आता तुझ्याकडे 8 महिन्याचं काय नाव म्हणालीस तू? आरती निजापकर। नाही, मुलाचं नाव शिवम। शिवम, 8 महिन्याचा शिवम आहे। हो। आणि तू, शिवम आणि यजमान असं तिघंच आहेत घरी? हो। बर, मग शिवम कडे कसं काय लक्ष देते? आई सांभाळते माझी। तुझी अगदी 2 महिन्याचं असल्यापासून आईकडेच असतं। माझं काही काम असेल, काही क्लासेस असतील, ओके, म्हणजे समोरून यायचं, आई हे जरा सांभाळ गा, मी जरा येते, जरा जाऊन येते। वाव, म्हणजे आईला सुद्धा बरं आहे। मग नवऱ्याला तू कधी असं रागून सांगू शकत मी माहेर निघून जाईल असं होतच नसेल ना? समोरच आहे तुला? नाही, समोरच आहे, तेच आहे। गेली तरी मला दिसतं हा तू आहेस म्हणून, म्हणजे मला घाबरायची भीतीच नाहीये। ओके, गुड 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 गुड, मस्त। म्हणजे सगळं एकंदरीत तुझं जे प्लॅनिंग होतं त्याप्रमाणे सगळं चाललेलं आहे? हो, माझं एक उद्देश होता की मी आय वॉन्ट बी अ पेस्ट्री शेफ, ते माझा फुलफिल झालेला आहे। बरं, विद्यार्थी किती आहेत तुझ्याकडे? विद्यार्थी माझे प्रत्येक बॅचेस मध्ये 15 to 20, म्हणजे विद्यार्थी मीन्स अशा उद्देशाने येतात
आता विद्यार्थी म्हणजे माझे खूप मोठे आहेत, अगदी 45, 50, 65 असं त्यांचं एज असतं. बरं. काही काही रिटायर झालेले आहेत, त्यांना स्वतःचं रेस्टॉरंट ओपन करायचं आहे. तर मी घर बसल्या काय करू, म्हणजे मला काही मिळालं, मी कोणाचं ऑर्डर्स घेतल्या, त्या उद्देशाने येतात सर्व. पण काही काहींना खवाई असतात की मी अजूनपर्यंत काही खाल्ले नाही. हॉटेलची टेस्ट आपण बाहेर जाऊन खातोच, पण आपण स्वतः कधी शिकणार, ते शिकण्यासाठी माझ्याकडे स्वतः खायचं. ओके. हिच्याशी अशा गप्पा आणि भरपूर गप्पा होणार आहेत, कारण ही बोलकी दिसते मला. आरती, आमच्या किचन मध्ये स्वागत. काय करणार पहिल्यांदा तू? आज आपण स्टफ मशरूम विथ मखनी ग्रेव्ही करणार आहोत. ओके. मला साहित्य सांगतेस काय काय? टोमॅटो, मोठे टोमॅटो, छोटे टोमॅटो, बटर आहे, पनीर आहे, गाजर आहे, काजू तुकडे आहेत, कॅप्सिकम आहेत, लाल मिरची जी पाण्यात आपण भिजवून ठेवलेली आहे, कांदा चिरलेली कोथिंबीर, मशरूम हे ब्लांच केलेले आहेत थोडे मीठ टाकून, कढीपत्ता आहे, कसुरी मेथी आहे आणि अख्खा गरम मसाला आहे, धना जिरा पावडर एकत्र केलेली आहे, हिरवी मिरची चिरलेली आहे, हे सेलरी आहे, मीठ, लाल मिरची पावडर आणि हळद. आता काय करायचं मला सांग. मला आधी गरम मसाला लागेल, अख्खा गरम मसाला. हो. आपण त्यात तेजपत्ता घेतलेला आहे, काळी मिरी आहेत, लवंग आहे, दालचिनी, हो सगळंच आहे. घालू सगळं? हो सर्व घाला. आता कॅप्सिकम, गाजर आणि सेलरी. आधी कॅप्सिकम, गाजर आणि सेलरी. आता आपला कसुरी मेथी घाला. बरं, सासरी आलीस म्हणजे लग्न झालं त्यावेळी तुला काय काय येत होतं? मला सर्वच येत होतं. सगळं जेवण येत होतं? कम्प्लीट अगदी भाकऱ्यापासून सगळं. आता टोमॅटो घालायचे आहेत. छोटे का मोठे? मोठे. त्यासोबत लाल मिरची जी आपण पाण्यात भिजवून ठेवलेली आहे. हो, ओके. थोडंसं मीठ घाला जेणेकरून जे आपली जे पदार्थ आहेत लवकर शिजतील. मीठ घातलं की लवकर शिजतं? हो. टोमॅटो, कांदा जे काही आपण जेव्हा सॉते करतो, जेव्हा परतवतो आपण, तर मिठामुळे ते लगेच शिजलं जातं. बस? हो, बस. ओके. आता आपण हळद घालूया. किती? हो, अर्धा. काजू तुकडे घाला. पूर्णपणे सॉते होऊ द्यायचं व्यवस्थित. हे टोमॅटो जसे आहेत तसं नरम पडले पाहिजे हे टोमॅटो. ओके. मग ह्याच्यानंतर काय करायचं? ह्याच्यानंतर आपण ही ग्रेव्ही, त्याची ग्रेव्ही बनवणार आहोत, पेस्ट करणार आहोत मिक्सरमध्ये आपण. अच्छा. हो. मग एक काम करायचं, वेळ कशाला वाया घालवायचा? आपल्याकडे तू बनवून आणलेली ग्रेव्ही आहे ना, आहे ती ग्रेव्ही येऊन पुढे जाऊ. वाय टू वेस्ट टाइम मॅन. ओके. आता हे फक्त आपण एकदा परत रिवाइज करूया. हे आता आपलं जे आहे हे आपण मिक्सरमध्ये घालणार. मिक्सरमधून आपण सगळं फिरवून घेतलं की हे तयार झाली. ओके. चला, आता काय करायचं पुढे सांग. ह्याच्यात काय करायचं? कढीपत्ता घालायचे. कढीपत्ता? हो. बस. चिरलेला कांदा, त्याच्यात मीठ आणि हळद. आपण परत यामध्ये मीठ आणि हळद घालतो जेणेकरून कांदा आणि टोमॅटो पटकन शिजला पाहिजे. लाल तिखट, धने जिरे पावडर. हो, अर्धा. कोथिंबीर घाला थोडीशी. त्याच्यात काय पाणी? थोडंसं पाणी लागणार आपल्याला. बस. वास जो आहे ना, झणका एकदम. त्याच्यामध्ये आपण जी तयार केलेली ग्रेव्ही आहे त्याच्यात टाकणार आहोत. सोबतच जे आपलं बटर आहे ते आपण घालणार आहोत. त्याला फक्त एक उकळी येऊ द्यायची. आता आपलं ऑलमोस्ट ते सगळं तयार झालेलं आहे. हो. आपण एक वाफवून घेऊया. पनीर, हिरवी मिरची आणि कोथिंबीर, थोडंसं मीठ लागणार आपल्याला. कुस्करलेलं पनीर घेतलं आपण. हिरवी मिरची जेवढी हवी तेवढी, कारण ऑलरेडी आपण ग्रेव्ही जी आहे आपली ती तिखट आहे. ओके. आपण सगळं कुस्करून घेतलेलं आहे. आता थोडं आपण तेलावर का परतवतोय, त्याच्यावर आपण कच्ची हिरवी मिरची घातलेली आहे. ती तिखट लागू नये म्हणून आणि पनीर जे आहे ते ड्राय होऊ नये म्हणून आपण थोडंसं तेलामध्ये परतवणार आहोत. ओके. आपली ग्रेव्ही तयार झालेली आहे. एक उकळी आली पास. ओके. आपली ग्रेव्ही रेडी आहे. गॅस बंद करू? हो. स्टफिंग इज रेडी. आता आपण ह्याच्यात भरायचं का? हो. हे मशरूम आहे.
ह्याचं काय करायचं? ग्रेव्ही आपण आता अच्छा, ग्रेव्ही हे रेडी त्यात- हो हो. हे ग्रेव्ही रेडी झालेली आहे. त्याच्यामध्ये हे मशरूम आपल्याला सोडून द्यायचं आहे. एका बाउलमध्ये काढून मग आपण ठेवून द्यायचं. हो म्हणजे सर्व करताना प्रत्येक बाउलमध्ये एखादं असं येईल असं बघायचं. हो असं येईल बघायचं. ते ग्रेव्ही टाकते त्याच्यावर आपलं मशरूम ठेवायचं. आपण स्टफ केलेले आहेत ना, त्याच्यामध्ये मिक्स झाले नाही पाहिजे. फर्स्ट क्लास. लिहून घ्या साहित्य आणि कृती. स्टफ्ड मशरूम्स विथ मखनी ग्रेव्ही बनवण्यासाठी लागणारं साहित्य: मोठे टोमॅटो, बारीक चिरलेले टोमॅटो, बटर, पनीर, गाजर, काजूचे तुकडे, शिमला मिरची, पाण्यात भिजवलेली लाल सुकी मिरची, चिरलेला कांदा, चिरलेली कोथिंबीर, मीठ घालून ब्लांच केलेले मशरूम्स, कढीपत्ता, कसुरी मेथी, खडा गरम मसाला, धणेजिरे पूड, चिरलेली हिरवी मिरची, सेलरी, मीठ, तिखट आणि हळद. कृती: प्रथम फ्रायपॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये खडा गरम मसाला, त्यामध्ये सिमला मिरची, गाजर, सेलरी, कसुरी मेथी, मोठे टोमॅटो, पाण्यात भिजवलेली लाल सुकी मिरची, मीठ, हळद आणि काजूचे तुकडे घालून हे मिश्रण मिक्सर मधून वाटून त्याची पेस्ट तयार करावी. दुसऱ्या पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये कढीपत्ता, चिरलेला कांदा, चिरलेला टोमॅटो, मीठ, हळद, तिखट, अर्धा चमचा धणेजिरे पूड, कोथिंबीर, थोडं पाणी, मिक्सर मधून काढलेली पेस्ट आणि बटर घालून मिश्रण एकजीव करावं आणि ग्रेव्ही वाफवून घ्यावी. एका प्लेट मध्ये कुस्करलेलं पनीर घेऊन त्यामध्ये बारीक चिरलेली हिरवी मिरची एकजीव करावी. हे मिश्रण गरम तेलामध्ये परतून एका प्लेट मध्ये काढावं. हे परतलेलं पनीरचं मिश्रण वाफवलेल्या मशरूम्स मध्ये भरावं आणि मशरूम्स ग्रेव्ही मध्ये घालून डिश सर्व्ह करावी. चला आता जाऊ पुढच्या रेसिपीकडे. आरती, पुढची रेसिपी काय आपली? स्ट्रॉबेरी विथ चॉकलेट मूस. स्ट्रॉबेरी विथ चॉकलेट मूस. ओके, मला साहित्य सांगतेस काय काय? हो हे व्हिप क्रीम आहे, चॉकलेट सॉस आहे, स्ट्रॉबेरी आहे, साखर आहे, हे ग्लेज आहे, फ्रूट ग्लेज, जिलेटिन आहे आणि चॉकलेट चिप्स आहे. ओके, साहित्य बघितलं. आता जाऊया कृतीकडे. आता कृतीकडे जायचं की नाही हा खूप मोठा प्रश्न आहे, पण ठीक आहे. आता तुमचं म्हणणं आहे कृती करायला जरा वेळ द्या, आम्हाला पेन्सिल काढायचे, वही बी काढायचे, घेऊया विश्रांती. आय हॅव नो प्रॉब्लेम. मला काहीच प्रॉब्लेम नाही आहे. मला काय प्रॉब्लेम आहे? मला काहीच प्रॉब्लेम नाही आहे. ओके, आता काय बनवणार आपण? आपण स्ट्रॉबेरी क्रश बनवणार आहोत. बरं, काय करायचं पहिल्यांदा? आपण स्ट्रॉबेरी घेणार आहोत. स्ट्रॉबेरी घातलेली आहे, त्याच्यात आपण साखर घालणार आहोत. साखर घातलेली आहे. हो, साखर मेल्ट होईपर्यंत आपण स्ट्रॉबेरी त्याच्यामध्ये सॉटे करणार आहोत. ओके, आता हे आपल्याला मिक्सरमध्ये काढायचं. हे मिक्सरमधून काढलं. हे मिक्सरमधून काढलं की हे असं दिसतं. आता काय करायचं मला सांग. हे दोन तयार आहे, हे दोन तयार आहेत. हे आपल्याला दोन पोर्शन करायचे. एक स्ट्रॉबेरी विथ चॉकलेट सॉस मूस असल्यामुळे एक स्ट्रॉबेरी आणि एक चॉकलेट येणार आहे. ओके, आणि ह्याचं काय? हे काय? ते आपण जेव्हा गार्निशिंग करू स्ट्रॉबेरी तेव्हा आपण त्याला ग्लेज करणार आहोत. याचं रिझन असं की जे काही फ्रूट आपण जेव्हा काही गार्निश करतो, जिलेटिन आपलं ग्लेज लावल्यानंतर फ्रूट खराब होत नाही. आंबट असेल तुम्हाला ते गोड लागतील किंवा ते ड्राय होणार नाही किंवा खराब होणार नाही. आता आपण स्ट्रॉबेरी क्रश घालणार आहोत. तसंच हे आपलं सेम करायचं. घाला अजून. आता काय लागेल आपल्याला? आता आपल्याला एक ग्लास लागेल. आधी आपण स्ट्रॉबेरी घालून घेऊया याच्यामध्ये. थोडंसं गार्निश केलं तरीही चालेल. आपण जे चिरलेले स्ट्रॉबेरी आहेत, तुम्हाला हवे असतील तर टाका, नाही टाकले तरी चालेल, कारण आपण स्ट्रॉबेरी क्रश केलेले आहे. ओके, आता काय करायचं आपल्याला? आता याच्यामध्ये सेट होण्यासाठी आपल्याला जिलेटिन घालायचं याच्यामध्ये. हा थोडंसं जिलेटिन घ्यायचं आपल्याला. जिलेटिन मेल्ट करता नेहमी आपल्याला गरम पाणी घ्यायचंय. किती ते बघा थोडंसं. बरं, आता काय करायचं? आपण थोडं याच्यामध्ये आपण घालणार आहोत. आधी स्ट्रॉबेरी मध्ये घालणार आहोत, क्रीम मध्ये. हो, थोडंसं. शक्यतो तुम्ही जिलेटिन जेव्हा कराल तेव्हा स्ट्रेन करून घ्या. जर गरम पाणी घेतलं असेल तर हा थोडंसं घाला. बस, गरम पाणी घेतलं असेल तर जिलेटिन तुमचं व्यवस्थित ते मेल्ट होईल. आता हे तयार मिश्रण आपण ग्लासमध्ये घालतो. ह्याच्यात पण घालायचं ते? हो, त्यात पण त्यात आपण स्ट्रेन आपलं हलवलं पाहिजे. पण जेव्हा जिलेटिन घालतो तर ते लगेच सेट होतं. तुम्ही पायपिंग बॅग सुद्धा घालू शकता किंवा असं डायरेक्ट सुद्धा घालू शकतो आपण. पायपिंग बॅग म्हणजे इच्छा असेल तर? इच्छा असेल तो हट्ट नाहीये. नाही, पण स्ट्रॉबेरी घातलेला आहे. आता त्याच्यानंतर आपल्याला हे थोडा वेळ सेट करायचं आहे. थोडं आपल्याला फ्रीजमध्ये सेट करायचं आहे, अगदी 4 ते 5 मिनिटं. सेट केल्यानंतर आपला चॉकलेट सॉस त्यात घालायचा आहे. हे आपल्याला 5 मिनिटं आपल्याला आत ठेवावं लागेल. आम्ही जर 5 मिनिटं आत ठेवतो. ओके, आता ते आत ठेवलेले तोपर्यंत आपण जिलेटिन घालू याच्यामध्ये
आणि जिलेटिन घालताना नेहमी लक्षात ठेवा जास्त प्रमाण होता कामा नये. जास्त जिलेटिन घातलं तर ते ताणल्यासारखं रबर होईल किंवा कडक होईल, खाताना आपल्याला ते व्यवस्थित लागणार नाही. झालेलं आहे ते आपला जो ग्लास ठेवला आपला तो हे आता व्यवस्थित सेट झालेला आहे. त्याच्यावर आपण चॉकलेट सॉस घालतोय. चॉकलेटची क्रीम आपण केलेली आहे त्याच्यामध्ये चॉकलेट चिप्स आपण यूज करूया. अगदी तुम्हाला हवं असेल तर घाला, नाही घातलं तरीही चालेल. बढिया. ओके, आता आपल्याला परत 5 ते 10 मिनिटं सेट करायचं आहे आपल्याला हे. आणि मग काय करणार तू? आपण थोडंसं गार्निश करून स्ट्रॉबेरी लावून आपण आता फक्त गार्निशिंगच बाकी आहे. हो, गार्निश कर. हे तू काय करणार ते मला दाखव जरा. ओके. आता जेव्हा आपण स्ट्रॉबेरी लावू ना, आता हे स्ट्रॉबेरी आपण कट करून लावणार आहोत. हे आपण ग्लेज करणार आहोत. हे जे आहे ना ह्याला आपण ग्लेज करणार आहोत. त्याच्याने एक शाईन येते. आता हे आपलं झालेलं आहे. एक गार्निश म्हणून आय अपीलिंग म्हणून आपण एक ग्लास व्यवस्थित ड्रॉप देणार आहोत, ज्याच्यामध्ये आपण स्ट्रॉबेरी क्रीम सुद्धा घातलेली आहे, चॉकलेट क्रीम सुद्धा घातलेली आहे. ते आपण नोझलच्या बॅगच्या मदतीने आपण ड्रॉप घेणार आहोत. डन. रेडी. आता हे फ्रीज मध्ये 10-15-20 मिनिटं ठेवलं. 20 मिनिटं 10-15 मिनिटं चालेल. 10-15 मिनिटं ठेवलं की थंड आणि मग खायला सुरुवात केली. लिहून घ्या साहित्य आणि कृती. स्ट्रॉबेरी विथ चॉकलेट मूस बनवण्यासाठी लागणारं साहित्य: व्हिप्ड क्रीम, चॉकलेट सॉस, स्ट्रॉबेरी, साखर, ग्लेज, फ्रूट जिलेटिन आणि चॉकलेट चिप्स. कृती: प्रथम पॅन गरम करून त्यामध्ये स्ट्रॉबेरी आणि साखर घालून साखर वितळेपर्यंत मिश्रण एकजीव करून घ्यावं आणि त्यानंतर हे मिश्रण मिक्सर मधून काढून त्याचा क्रश बनवून घ्यावा. एका बाउलमध्ये व्हिप्ड क्रीम घेऊन त्यामध्ये स्ट्रॉबेरी क्रश घालून क्रीम फेटून घ्यावं. दुसऱ्या बाउलमध्ये व्हिप्ड क्रीम घेऊन त्यामध्ये चॉकलेट सॉस घालून क्रीम फेटून घ्यावं. सर्व्हिंग ग्लासच्या तळाशी स्ट्रॉबेरी क्रशचं कोटिंग करावं. त्यामध्ये स्ट्रॉबेरीचे तुकडे घालावेत. एका वाटीमध्ये फ्रूट जिलेटिन घेऊन त्यामध्ये गरम पाणी घालून जिलेटिन वितळवून घ्यावं. त्यानंतर हे 2 चमचे जिलेटिन व्हिप्ड क्रीम विथ स्ट्रॉबेरी क्रशच्या मिश्रणामध्ये एकजीव करावं. हे मिश्रण ग्लास मधल्या स्ट्रॉबेरीच्या तुकड्यांवर घालून ग्लास फ्रीजर मध्ये 5 मिनिटांसाठी सेट करायला ठेवावा. व्हिप्ड क्रीम विथ चॉकलेट सॉसच्या मिश्रणामध्ये जिलेटिन एकजीव करून घ्यावा. ग्लास मध्ये सेट झालेल्या स्ट्रॉबेरीच्या मिश्रणावर 1 चमचा चॉकलेट सॉस घालावा. जिलेटिन घातलेलं व्हिप्ड क्रीम विथ चॉकलेट सॉसच्या मिश्रणामध्ये चॉकलेट चिप्स घालावेत. हे मिश्रण चॉकलेट सॉसच्या वर घालावं. बटर पेपरचा कोन करून त्यामध्ये व्हिप्ड क्रीम विथ स्ट्रॉबेरी क्रशचं मिश्रण भरावं. त्याने ग्लासवर गार्निशिंग करावं. त्यानंतर स्ट्रॉबेरीला फ्रूट जेल लावून ती स्ट्रॉबेरी गार्निश केलेल्या सर्व्हिंग ग्लासवर ठेवावी. त्यावर थोडेसे चोको चिप्स घालावेत. हे डेझर्ट 10 ते 15 मिनिटांसाठी फ्रीज मध्ये ठेवून सर्व्ह करावं. ही टिप पाठवली सविता भोर यांनी कांजूरमार्ग पूर्व इथून. तांदळाच्या डब्यामध्ये कडुनिंबाची पानं, लसूण पाकळ्या किंवा हळदीचे तुकडे टाकल्यास तांदळाला कीड लागत नाही. आरतीने बनवलेले दोन्ही पदार्थ आता मी खाऊन बघणार आहे आणि अर्थातच गेली 6 वर्ष ती वेगवेगळ्या पद्धतीचं बनवतीये, त्यामुळे हाही पदार्थ उत्तम असेल याची खात्री आहे. आरती, तू घाबरलेली नाहीयेस ना? नाही, अजिबात नाही. खा ना बघिंदाच. मक्का इथे बसण्याचा हा फायदा आहे बरं का. काय तुम्हाला थोडं ना, मी बऱ्याच ठिकाणी बघितलंय आमच्या या कार्यक्रमाच्या वेळी बरोबर तुम्ही तुमचा लंच ब्रेक असतो, तुम्ही हे आमचा कार्यक्रम बघत बघत तुम्ही खात असता. जसं तुमच्या घरून आलेला डबा तुम्ही मला देऊ शकत नाही ना, तसं मी तुम्हाला देऊ शकत नाही. फक्त मी तुम्हाला सांगू शकतो मी काय काय बघा किती मस्त मस्त खातोय आणि रोज खातो मी, हे महत्वाचं आहे. पण तुमच्या ऑफिसमधले असं कोणी छान छान पदार्थ आणले ना, लगेच मला लिहून कळवा. हाँ, खबर दे दो मेरे को, लेकिन खबर देने के लिए तेरे को बोले तो आपको पता चाहिए ना मेरा, तो तेरे को अभी एड्रेस तो देना पड़ेगा ना. विदाउट एड्रेस आप भेजेंगे कैसे मेरे को? हाँ, पत्र कैसे भेजेंगे? देखो बात भाई ऐसी है, मेरे को ज़्यादा हिंदी बोलने को मत करो, हिंदी का बहुत मेरा लफड़ा है. हाँ, तो एक काम करो, थोड़के में बोलता हूँ मैं. अभी जो एड्रेस दे रहा हूँ वो आप लिख के ले लो, बाद में मेरे को खत भेजना. हाँ, ये एड्रेस अपना नीचे जो आ रहा है वो आप लिख लो. हाँ, ऐसा है एड्रेस. आम्ही सारे खवय्ये. झी मराठी, पोस्ट बॅग नंबर 1, अंधेरी पूर्व, मुंबई 99, भारत TVC, झी मराठी @znetwork.com. लिहून घेतला ना एड्रेस? मस्त, व्हेरी गुड.
उत्तम झालेलं आहे आरती. बरं आता जाता जाता महत्वाची एक गोष्ट, तुझं एक तर इथे आल्याबद्दल आमच्याकडून एक छोटीशी तुला प्रेमाची भेट तर आहेच, धन्यवाद. पण जाता जाता खालीच जाता जाता मला तुला अजून एक गोष्ट विचारायची ती अशी की तुझं स्वप्न काय आहे? माझं आता मी होम बेकर आहे, जे आरती केक्स अँड मोर या नावाने आहे. तर मी ऑर्डर्स घेते, केकचे ऑर्डर्स घेते, बर्थडे पार्टीज आहेत, किटी पार्टीज आहेत, त्याचे ऑर्डर्स घेते. तर माझं असं स्वप्न आहे की आरती केक्स अँड मोर असं एक व्यवस्थित लेवलला गेलं पाहिजे की त्या नावाने आम्हाला ओळखलं पाहिजे. आरती निजापकर नसून आरती केक्स अँड मोर या नावाने मला उल्लेखलं पाहिजे. हे माझं खूप मोठं स्वप्न आहे. पण तुझ्या हाताखाली आता कोणी काम करतं का? म्हणजे असिस्टंट्स वगैरे कोणी आहेत का अजून? स्टुडंट्स पैकी अजून कोणी नाही? असं तर नाही, पण प्रत्येकाची त्या लेवलला तुझं त्या लेवलला आता माझ्याकडे आहेत. ते कसे येतात की माझ्याकडून काही शिकण्यासाठी येतात. बरोबर. माझे त्यांचं शिकणंही होतं, माझं कामही होतं, पण प्रॉपर असिस्टंट नाहीये. ओके. पण त्या लेवलला जायचंय. व्हेरी गुड. जेणेकरून मला असं म्हणजे तुझी जी मनातली इच्छा आहे, चांगली इच्छा आहे, ती पूर्ण लवकरात लवकर हो. प्रयत्न पुरेपूर चालू आहेत आणि मला माहिती म्हणजे असं वाटतं की ते होणार, फुलफिल होणार. क्या बात आहे. कारण माझ्या मिस्टरांचा एवढा सपोर्ट आहे मला की ते होणार. येस. कॉन्फिडन्स आणि घरच्यांचा सपोर्ट हे सगळ्यात महत्वाच्या गोष्टी आहेत आणि तुला त्या मिळत आहेत आणि याच्यावरूनच असं मला दिसतंय की तुला तुझं जे स्वप्न आहे ते पूर्ण होणारच. बेस्ट ऑफ लक. मंडळी, खाण्याची वेळ झालेली आहे. तुम्ही, मैं फिर से आपको बोलता हूँ, ये आप मेरे को ऐसा घूर घूर के मत देखो. ये देखने से होता है कि मेरे को खूब ऐसा ऑकवर्ड जैसा लगता है. मैं अभी निकलने का मेरा टाइम हो गया है. क्या हुआ अभी? हाँ, टाइम तो खत्म हुआ है ना, खाने का टाइम हो गया. मिलते हैं येच टाइम पे, येच वक्त पे. काय तोपर्यंत उस वक्त तक मस्त खा आणि स्वस्थ राहा. नव्या नव्या चवी ढवी विचल्या ह्या तुम्हासाठी